या 2021-22 या सत्रातील पहिला ऑनलाईन तास आज आपण घेत आहे। आत्तापर्यंत आपण 2 प्रकरणांचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे। यूट्यूबच्या माध्यमातून माझ्या स्वतःचे व्हिडिओ तुम्हाला PDF स्वरूपातील नोट्स 2008 ते मार्च 2008 ते मार्च 2020 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या 2 प्रकरणावर विचारलेली सर्व उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत। त्याचबरोबर अधिक सरावासाठी सुद्धा उदाहरणं दिलेली आहेत। माझ्या व्हिडिओबरोबर मी आणखी 2-3 प्रकारचे व्हिडिओसुद्धा दिलेले आहेत। त्याचं पुन्हा पुन्हा निरीक्षण करून त्या 2 प्रकरणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपली शाळेमध्ये उजळणी चालू होणार आहे त्यावेळी त्या उजळणीमध्ये ती 2 प्रकरणं पुन्हा उजळणीमध्ये घेतली जातील। तोपर्यंत ही 2 प्रकरणांची उजळणी परिपूर्ण तयारी तुम्ही करायची आहे। जर त्या 2 प्रकरणावर काय शंका असेल तर विचारा। ती 2 प्रकरणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहेत। त्या 2 प्रकरणावर 24 गुणाचे प्रश्न विचारले जातात। आता आजच्या पहिल्या ऑनलाईन तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 3 अंक गणितीय श्रेणी। बरेच विद्यार्थी श्रेणी ड न लिहिता नी लिहितात। कमीत कमी आपल्याला त्या प्रकरणाचं नाव तर व्यवस्थित माहीत पाहिजे। या प्रकरणाचं नाव आहे अंक गणितीय श्रेणी, श्रेणी नव्हे, गोंधळ करायचा नाही। हे अंक गणितीय श्रेणी हे प्रकरण आपल्या बोर्ड परीक्षेस 8 गुणासाठी आहे। म्हणजे या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेमध्ये 8 गुणाचे प्रश्न विचारले जातात। आता या प्रकरणामध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? पहिला अभ्यास आहे क्रमिका। त्यानंतर क्रमिका कोणत्या अक्षराने दर्शवितात, क्रमिकेमध्ये असणाऱ्या पदांचा क्रमांक द्यायचा। पद म्हणजे काय, क्रमिकेचं पद कुणाला म्हणायचं, त्यानंतर त्या पदाचा क्रमांक, त्यानंतर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही। ते अंकगणिती आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला साधारण फरक किंवा सामान्य फरक म्हणजे डी काढावा लागणार आहे। तो कसा काढायचा? त्यानंतर एखाद्या अंकगणितीय श्रेणीमध्ये पहिले 3-4 पदं दिली जातात। त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी त्यातलं 10वं पद, 15वं पद, 100वं पद, ते पद कोणतं असेल म्हणजे TN या सूत्राचा वापर करून आपल्याला त्या अंकगणितीय श्रेणीमध्ये असणारी कोणतेही पद आपण काढू शकतो। त्यानंतर याच्यामध्ये त्याला म्हणतात Nवे पद। Nवे पद काढायला TN सूत्र आपण वापरणार आहे। त्यानंतर Nव्या पदांची बेरीज SN, ह्या 2 सूत्रांचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहे। हे प्रकरण अतिशय सोपं आहे, प्रत्येकाला समजलं पाहिजे। जोपर्यंत आपल्याला हे प्रकरण समजत नाही तोपर्यंत त्याचं वाचन पुन्हा पुन्हा सराव करा, म्हणजे सगळं समजणार आहे। हे प्रकरण अतिशय सोपं आहे। आता या ठिकाणी या प्रकरणाची आपण सुरुवात करूया। या ठिकाणी इयत्ता 9वी मध्ये आपण संच या प्रकरणामध्ये नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच अशा वेगवेगळ्या, त्यानंतर समसंख्या संच, विषम संख्या संच, या अशा प्रकारच्या संख्यांचा या ठिकाणी संचांचा आपण अभ्यास केला। आता या फळ्यावर मी 4 या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी संख्यांचे समूह लिहिलेले आहेत। पहिला जो संख्यांचा समूह आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 या संख्या आहेत। या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यात 1, 5, 9, 13, तिसऱ्यामध्ये 4, 8, 16, 32, चौथ्यामध्ये 3, 3, प्रत्येक ठिकाणी 3 आहे, आणि 5व्यामध्ये ऋण 2, ऋण 6, ऋण 10 अशा संख्यांचा समूह लिहिलेला आहे। जर या संख्यांच्या समूहाचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येणार आहे की ह्या संख्या एका विशिष्ट क्रमाने मांडलेल्या आहेत, किंवा ह्या संख्या या मालिकेमध्ये मांडताना किंवा समूहामध्ये मांडताना एका विशिष्ट नियमानुसार मांडलेल्या आहेत, किंवा ह्या समूहातील संख्या एका विशिष्ट गुणधर्मांचा वापर करून या ठिकाणी मांडलेल्या आहेत। आता जर आपण विचार केला तर 1, 2, 3, 4, 5 या संख्या समूहामध्ये ज्या संख्या आहेत ती कोणती संख्या कोणत्या स्थानावर आहे हे आपल्याला चटकन समजणार आहे। आता उदाहरणार्थ 2 पहिल्या समूहामध्ये 2 ही संख्या दुसऱ्या स्थानावर आहे, 4 ही संख्या तिसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर 5 ही संख्या 5व्या स्थानावर आहे। म्हणजे ह्या ठिकाणी या समूहामध्ये असणाऱ्या संख्या
कोणती संख्या कोणत्या स्थानावर आहे हे आपल्याला निश्चितपणे सांगता येणार आहे। जर याचं काळजीपूर्वक आपण निरीक्षण केलं तर पहिल्या पदामध्ये 1 मिळाल्यानंतर दुसरं पद आलं, दुसऱ्या पदामध्ये 1 मिळाल्यानंतर तिसरं पद आलं, तिसऱ्या पदामध्ये 1 मिळाल्यानंतर चौथं पद आलं, चौथ्या पदामध्ये 1 मिळाल्यानंतर 5वं पद आलं। म्हणजे ह्या ठिकाणी ह्या संख्या एका विशिष्ट क्रमाने किंवा नियमाचा वापर करून किंवा गुणधर्माचा वापर करून मांडलेले आहेत। जर आपल्याला समजा याच्या पुढे विचारलं की याच्या पुढचं कोणतं पद येणार आहे, तर या ठिकाणी मागं जो नियम वापरलेला आहे त्या नियमाचा वापर करून या 5च्या पुढे येणाऱ्या संख्या आपण काढू शकतो। आता या ठिकाणी म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात। म्हणजे या नैसर्गिक संख्या जशा क्रमानं मांडल्या जातात त्या ठिकाणी सुद्धा विशिष्ट क्रम आहे आणि विशिष्ट नियमानं विशिष्ट गुणधर्माचा वापर करून त्या संख्या मांडलेल्या असतात। अशा संख्यांच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात आणि ही क्रमिका दर्शवण्यासाठी महिरपी कंसामध्ये TN लिहितात। म्हणजे क्रमिका दर्शवण्यासाठी या ठिकाणी महिरपी कंसामध्ये TN लिहितात। आता दुसऱ्याचा आपण विचार करूया। या ठिकाणी 5वं हे दुसऱ्या स्तरावर असणारं पद आहे, 9वं हे तिसऱ्या स्तरावर असणारं पद आहे, 13वं हे चौथ्या स्थानावर असणारं पद आहे। जर यांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येणार आहे पहिल्या संख्येमध्ये 4 मिळवल्यानंतर दुसरी 5 आली, 5 मध्ये पुन्हा 4 मिळाल्यानंतर 9 आले, 9 मध्ये जर 4 मिळवले तर 13 येणार आहे। म्हणजे इथं ह्या संख्या सुद्धा एका विशिष्ट क्रमानं विशिष्ट नियमांचा वापर करून विशिष्ट गुणधर्मांचा वापर करून ह्या समूहातील संख्या आलेल्या आहेत। म्हणजे 1, 5, 9, 13 ही सुद्धा ह्या संख्या समूह सुद्धा या ठिकाणी क्रमिका आहे। त्यानंतर 4, 8, 16, 32 याच्यामध्ये 4ला 2 ने गुणल्यानंतर 8 येणार, परत 8ला 2 ने गुणले तर 16 येणार आहे, 16ला 2 ने गुणल्यानंतर 32 येणार आहे। म्हणजे जर आपल्याला 32च्या पुढचं पद काढायचं असेल तर इथं आपल्याला 32ला 2 ने गुणावं लागणार आहे। म्हणजे विशिष्ट नियम वापरला। त्यानंतर विशिष्ट क्रमाने विशिष्ट नियमाचा वापर करून विशिष्ट गुणधर्मांचा वापर करून ह्या संख्या लिहिलेल्या आहेत। म्हणजे 1, 2, 3 ह्या संख्यांचे जे समूह आहेत ते संख्यांचे समूह क्रमिका आहेत। त्यानंतर 3, 3, 3 आता याच्यामध्ये स्थिर क्रमिका आहे। याच्यामध्ये पहिल्या संख्येमध्ये 0 मिळाल्यानंतर 3 आलं, परत दुसऱ्या पदामध्ये 0 मिळाल्यानंतर 3 येणार आहे। म्हणजे हा नियम इथं वापरलेला आहे। म्हणजे आपल्याला निरीक्षण केल्यानंतर त्या संख्या समूहातील कोणती संख्या कोणत्या क्रमांकावर आहे, त्यानंतर त्या संख्या जर विशिष्ट क्रमानं मांडल्या असतील तर त्या संख्यांच्या समूहाला या ठिकाणी क्रमिका असं म्हणतात। ऋण 2, ऋण 6, ऋण 10 ही सुद्धा क्रमिका आहे। आता या त्याच्यामध्ये ऋण 2 मध्ये परत ऋण 4 मिळवा, ऋण 6 येणार, ऋण 6 मध्ये ऋण 4 मिळवा, ऋण 10 येणार, ऋण 10 नंतर जर आपल्याला त्या पुढचं पद काढायचं असेल तर ऋण 10 मध्ये जर मी ऋण 4 मिळवले तर ऋण 14 येणार आहे। या ठिकाणी अशा पद्धतीनं ही सर्व उदाहरणं क्रमिका आहेत। कारण हे या संख्या मालिकेमध्ये आलेल्या संख्या ह्या नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांचे समूह आहेत। म्हणून हे सर्व संख्यांचे समूह हे क्रमिका आहेत आणि ही क्रमिका महिरपी कंसात TN ने दर्शवतात। आता या क्रमिकेमध्ये असणारं प्रत्येक संख्या हे या क्रमिकेचं पद आहे। या क्रमिकेमध्ये 1, 2, 3, 4, 5 ही या क्रमिकेची पद आहे। आता पद हे T या अक्षरानं दर्शवतात। T फॉर टर्म 1, 2, 3, 4, 5 ही पहिल्या क्रमिकेतील पद आहे। 1, 5, 9, 13 ही दुसऱ्या क्रमिकेतील पद आहेत। म्हणजे त्या समूहामध्ये असणारी त्या क्रमिकेमध्ये असणारी प्रत्येक संख्या हे त्या क्रमिकेचं पद असणार आहे। आता या पदाला आपण नंबर देऊ शकतो। त्या ठिकाणी पहिलं पद काय करतात बघा, क्रमिकेतील पहिलं पद नेहमी TN दाखवतात। पहिले पद क्रमिकेतील पहिलं पद कशाला दाखवतात T1, दुसरे पद T2, तिसरे पद T3 आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला पद माहित नसेल तर शेवटचं पद म्हणजे Nवे पद N आपल्याला माहित नाही त्यावेळी TN लिहितात। बघा त्या क्रमिकेमध्ये असणारं पहिलं पद म्हणजे T1, त्या क्रमिकेमध्ये दुसरं पद असणाऱ्याला T1, तिसरं पद म्हणजे T3, चौथं पद T4,
पाचवं पद T5 आणि जर त्या क्रमिकेमध्ये शेवटचं Nवं पद असेल तर ते Nवं पद आपण TN या अक्षराने दर्शवणार आहेत. म्हणजे त्या क्रमिकेमध्ये असणारी जी पदं त्या पदांच्या स्थानावरून त्या पदाला आपण अशा पद्धतीने क्रमांक देऊ शकतो. क्रमिकेमधलं पहिलं पद T1, दुसरं पद T2, तिसरं पद T3 या पद्धतीने आपण त्या क्रमिकेतील पद ओळखू शकतो. म्हणजे क्रमिका म्हणजे काय? नैसर्गिक संख्याप्रमाणे या ठिकाणी नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट नियमाने किंवा विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असं म्हणतात. आणि ती क्रमिका मर्यादित कंसात TN यानं दर्शवतात. आणि त्या क्रमिकेमध्ये असणारी प्रत्येक संख्या हे त्या क्रमिकेचं पद असणार आहे. पद हे T या अक्षरानं दर्शवतात. क्रमिकेतील पहिलं पद म्हणजे T1, दुसरं पद म्हणजे T2, तिसरं पद म्हणजे TN आणि त्या क्रमिकेतील Nवं पद म्हणजे TN. अशा पद्धतीनं त्या क्रमिकेतील पद आपल्याला या ठिकाणी दाखवू शकतात. आणि आपण या प्रकरणामध्ये अशा क्रमिकेचा अभ्यास करणार आहे की ज्यामुळं आपल्याला त्या क्रमिकेचं पुढचं पद आपल्याला ठरवता येईल. साधारणपणे या क्रमिकेचं पुढचं पद म्हणजे 5 नंतर येणारं कोणतं पद, 13 नंतर येणारं कोणतं पद, 32 नंतर येणारं कोणतं पद, 3 नंतर कोणतं पद येणार आहे आणि ऋण 10 नंतर कोणतं पद येणार आहे हे आपल्याला निश्चितपणे काढता येणार आहे. अशाच क्रमिकांचा या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करणार आहे. म्हणजे क्रमिका म्हणजे काय? नैसर्गिक संख्यांच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. क्रमिका TN मर्यादित कंसामध्ये TN या चिन्हानं दर्शवतात. त्या क्रमिकेमध्ये असणारे प्रत्येक पद म्हणजे त्या क्रमिकेचं पद असणार आहे. पद हे T या अक्षराने दाखवतात. क्रमिकेमधलं पहिलं पद म्हणजे T1, दुसरं पद म्हणजे T2, तिसरं पद म्हणजे T3, चौथं पद म्हणजे T4 आणि शेवटचं Nवं पद असेल तर Nवं पद आपण TN या चिन्हानं दर्शवतात. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा भाग आहे अंकगणितीय श्रेणी. हा अतिशय महत्वाचा भाग आहे. क्रमिकेची व्याख्या फक्त आपल्याला समजायला पाहिजे. क्रमिका म्हणजे काय? त्या संख्या समूहातील संख्या एका विशिष्ट क्रमानं, विशिष्ट नियमानं, विशिष्ट गुणधर्मांचा वापर करून त्या संख्या मांडलेल्या असतात. अशा संख्यांच्या समूहाला आपण क्रमिका म्हणतात. इथपर्यंत भास आहे. आता आपल्याला काय करायचं बघा, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या प्रकरणाचं नावच आहे अंकगणितीय श्रेणी. गोंधळ करायचा नाही. अंकगणितीय श्रेणी. आता या ठिकाणी आपल्याला क्रमिका देतात आणि दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही ओळखायला सांगतात आपल्याला. आता दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही कसं ओळखायचं? तर त्या ठिकाणी उदाहरणार्थ त्या ठिकाणी पाच 12 19 5 12 19 26 ही क्रमिका आहे. आता ही दिलेली क्रमिका आपल्याला अंकगणित श्रेणी आहे किंवा नाही ओळखायचं आहे. मग काय करायचं? त्या क्रमिकेतील कोणत्याही दोन पदातील फरक काढायचा. फरक म्हणजे वजाबाकी. कोणत्याही दोन पदातील फरक काढायचा आणि जर तो फरक स्थिर आला त्याला त्या स्थिर फरक आला तर त्याला सामान्य फरक किंवा साधारण फरक असं म्हणतात. आता 5 12 19 26 ही क्रमिका आहे. त्या क्रमिकेतील पदांना काय करायचं? क्रमांक द्यायचा. पहिल्यांदा काय करायचं? T1 बरोबर 5, T2 बरोबर 12, T3 बरोबर 19, T4 बरोबर 26. आपल्याला 4 पद दिलेले. आता या ठिकाणी प्रत्येक क्रमाने येणाऱ्या दोन पदातील फरक काढायचा आहे. आता हा क्रमाने येणाऱ्या दोन पदातील फरक काढताना काय करायचं? पहिल्यांदा दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं. हा पहिला डी काढायचा. डी म्हणजे साधारण फरक किंवा सामान्य फरक. त्यानंतर दुसरा डी काढताना तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं. त्यानंतर पुढचा डी काढताना चौथ्या पदातून तिसरं पद वजा करायचं. आणि ही जर वजाबाकी प्रत्येक ठिकाणी सारखी आली, स्थिर आली तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. बरेच विद्यार्थी गोंधळ करतात. इथं डी कसा काढायचा हे लक्षात येणार आहे. डी म्हणजे सामान्य फरक किंवा साधारण फरक. हा काढताना या ठिकाणी दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. लक्षात घ्या.
दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं. त्याच्या पुढचा डी काढायचा असेल तर तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. त्याच्या पुढे जर आपल्याला पद दिलं असेल तर चौथ्या पदामधून तिसरं पद वजा करायचं. आणि ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आलेला जो फरक आहे तो सामान्य फरक किंवा साधारण फरक जर स्थिर असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. इथं वजाबाकी करता येणं अतिशय महत्व आहे आणि चिन्हाला अतिशय महत्व आहे, लक्षात घ्या. आणि जर तुम्ही गोंधळ केला डी कसा काढायचा, साधारण फरक कसा काढायचा जर माहित नसेल तर आपण साधं गणित सुद्धा चुकणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे त्या ठिकाणी दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा करायचं, तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं, चौथ्या पदामधून तिसरं पद वजा करायचं. आणि या ठिकाणी डी काढायचा, साधारण फरक काढायचा किंवा सामान्य फरक काढायचा. आणि हा प्रत्येक ठिकाणी जर स्थिर आला तर ह्या ठिकाणी दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. आता आपण डी काढून बघूया. साधारण फरक कशा कोणत्या अक्षरात दाखवतात, साधारण फरक किंवा सामान्य फरक. काय म्हणायचं बघा, साधारण फरक किंवा सामान्य फरक हे आपण स्मॉल डी या अक्षराने वापरणार आहे. डी कसा काढायचा आहे, डी बरोबर T2 वजा T1. सांगा या गणितामध्ये टी किती आहे, T2 12 आहे, 12 वजा 5, 12 वजा 5 बरोबर 7. म्हणजे पहिली वजाबाकी 7 आली, 7 आणि 5 12. आता परत डी काढूया. डी काढताना काय करणार, T3 वजा T2. इथं आपण लिहून घेतलेला आहे. T3 किती आहे, 19, 19 वजा 12 बरोबर 7. म्हणजे दोन्ही ठिकाणी वजाबाकी स्थिर आली, 7 वजाबाकी आली. आता तिसरा डी काढूया. डी बरोबर T4 वजा T3 बरोबर किती आहे, 26, 26 वजा 19 बरोबर 7. बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्रमागत पदातील फरक स्थिर आला. म्हणजे सामान्य फरक स्थिर आहे, साधारण फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही ठरवायला आपल्याला सामान्य फरक किंवा साधारण फरक आपल्याला काढावा लागणार आहे. तो सामान्य फरक किंवा साधारण फरक जर स्थिर आला, सारखा आला, समान आला तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. त्यासाठी सामान्य फरक साधारण फरक काढण्यासाठी डी बरोबर T2 वजा T1 हे सगळ्यात महत्वाचं आहे. डी बरोबर T3 वजा T2, डी बरोबर T4 वजा T3. माझ्याकडे 4च पद आहेत म्हणून अशा पद्धतीनं मी 3 वेळा डी ची किंमत काढली आणि 3 वेळा डी ची किंमत समान आली, स्थिर आली. म्हणजे दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. इथं वजाबाकी यायला पाहिजे व्यवस्थित. काय संख्या मोठ्या नसतात, 1 अंकी 2 अंकी संख्या असतात, त्या संख्येची बरोबर चिन्हाप्रमाणे बेरीज वजाबाकी आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे परीक्षेमध्ये एखादी क्रमिका देतात आणि ती क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायला सांगतात. त्यावेळी अशा पद्धतीनं त्या क्रमिकेतील पहिलं पद म्हणजे T1, क्रमिकेतील दुसरं पद म्हणजे T2, क्रमिकेतील तिसरं पद म्हणजे T3, क्रमिकेतील चौथं पद म्हणजे T4. त्यानंतर क्रमाने येणाऱ्या प्रत्येक 2 पदातील फरक काढायचा. फरक म्हणजे वजाबाकी. प्रत्येक क्रमाने येणाऱ्या प्रत्येक 2 पदातील फरक काढा. तो फरक जर प्रत्येक ठिकाणी स्थिर आला, सारखा आला, समान आला तर या ठिकाणी साधारण फरक किंवा सामान्य फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे असं म्हणतात. त्यासाठी डी काढताना पहिला डी काढताना T2 वजा T1, दुसरा डी काढताना T3 वजा T2, तिसरा डी काढताना T4 वजा T3. आणि या ठिकाणी वाक्य लिहायचं आहे डी सामान्य फरक, डी सामान्य फरक, सामान्य फरक डी स्थिर आहे, स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. आता याच्यावर आपल्याला अंकगणितीय श्रेणीची व्याख्या करता येणार आहे.
क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन पदातील फरक जर स्थिर असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणित श्रेणी आहे असं म्हणतात. ही व्याख्या आपण याच्यावर आपण काढू शकतो. म्हणजे दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन पदातील फरक स्थिर असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. कोणत्याही दोन पदातील, पहिल्या दोन पदातला, त्यानंतरच्या दुसऱ्या दोन पदातला, तिसऱ्या दोन पदात, क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन पदातील फरक जर अशा पद्धतीने जर स्थिर येत असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. आता जर आपण बघितलं आपला सराव संच 5.1, त्या 5.1 मध्ये अशाच प्रकारची गणित दिलेली आहेत आणि ती गणित आपण काय करूया आता सोडवूया. बघा या ठिकाणी हा क्रमिकेपेक्षा हे अंकगणित श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखणं आपल्याला येणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी डी काढायचा. डी कसा काढायचा लक्षात ठेवा. T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3. अगोदरच्या पदामधून पुढच्या पदामधून अगोदरचं पद वजा करायचं. या पद्धतीनं आपण दिलेली क्रमिका अंकगणित श्रेणी आहे किंवा नाही हे आपण चटकन ओळखू शकतो. बघा सराव संच 5 या ठिकाणी 3.1. काय पहिला प्रश्न बघा. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा. आता पहिली काय बघा 2, 4, 6, 8 डॉट डॉट ही आपली या ठिकाणी 2, 4, 6, 8 ही क्रमिका आहे. आता ही दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. त्यासाठी काय करायचं, दिलेल्या क्रमिकेतील पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, जेवढी काही पद आपल्याला दिली असतील त्या पदाला काय करायचा, क्रमांक द्यायचा. म्हणजे या क्रमिकेमध्ये पहिलं पद काय आहे 2, म्हणून मी काय लिहिणार T1 बरोबर 2 स्वल्पविराम द्यायचा. आता या क्रमिकेमध्ये दुसरं पद कोणतं आहे 4, मग काय लिहिणार T2 बरोबर 4. काय अडचण आहे का बघा. प्रत्येकाला समजणं अतिशय महत्वाचं आहे आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन फक्त शिकवण्याकडे लक्ष द्या. चॅटिंग वगैरे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करायचा नाही, फक्त लक्षाकडे द्यायचा. समजा समजलं नसेल तर त्याच विद्यार्थ्यांनी स्पीकर चालू करून मला शंका विचारायची आहे किंवा हा तास संपल्यानंतर शेवटी तुम्हाला शंका विचारायला वेळ दिला जाईल. आधीमध्ये कुणी फक्त लक्ष देऊन काळजीपूर्वक आहे का. आता त्यानंतर या क्रमिकेमध्ये तिसरं पद कोणतं आहे 6वं, प्रत्येकाला दिसते का बघा. आणि चौथं पद आहे 8. आता मी काय करणार, ही दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखायला क्रमागत येणाऱ्या दोन पदातील फरक म्हणजे सामान्य फरक किंवा साधारण फरक मी काढणार आहे. आणि सामान्य फरक किंवा साधारण फरक हे स्मॉल डी या अक्षरानं दर्शवतात. म्हणजे मला डी ची किंमत काढावी लागणार आहे. मग पहिला डी कसा करणार, डी बरोबर बघा T2 वजा T1. लक्षात ठेवायचं, दुसरे पद वजा पहिलं पद. पहिला डी कसा काढायचा, दुसरे पद वजा पहिलं पद. म्हणजे डी बरोबर T2 वजा T1. काय डी, T2 ची किंमत किती आहे 4, T1 किती आहे 2. वजाबाकी करा व्यवस्थित. 4 मधून 2 जर वजा केले तर 2 येणार आहे. म्हणजे पहिली डी ची किंमत 2 आली का. प्रत्येकाला डी काढायचं समजतंय का बघा. पहिला डी करताना काय करायचं आहे T2 वजा T1 हा डी काढायचा. आता दुसरा डी काढायचा आहे. काय करायचं आपण, डी बरोबर T3 वजा T2. म्हणजे तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं. आता या क्रमिकेचे तिसरं पद किती आहे 6, दुसरं पद किती आहे 4. मग 6 मधनं मी 4 वजा करणार. 6 वजा 4 बरोबर 2. आता परत आणि एक पद राहील आपलं T4. मग आता तिसरा डी कसा काढणार, डी बरोबर T4 वजा T3.
चौथं पद किती आहे 8, तिसरं पद किती आहे 6, 2. बघा निरीक्षण करा, प्रत्येक ठिकाणी आलेला साधारण फरक स्थिर आहे का? पहिला साधारण फरक किती आला 2, दुसऱ्यांदा पण 2, तिसऱ्यांदा पण 2. ही वजाबाकी करताना काळजीपूर्वक वजाबाकी करायची, कुठेही चुकवायचं नाही, वजाबाकी आली पाहिजे. हा म्हणून मी पहिला डी कसा काढला T2 वजा T1, 4 वजा 2 बरोबर 2. दुसरा डी काढताना डी बरोबर T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 बरोबर 2. त्यानंतर मी डी काढला T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6 2. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी डी ची किंमत समान आली, म्हणजे सामान्य फरक स्थिर आहे किंवा साधारण फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे असं म्हणतात. मग वाक्य काय देणार मी? सामान्य फरक, सामान्य फरक, सामान्य म्हणतात साधारण म्हणतात, सामान्य फरक स्थिर आहे, स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका, दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. अंकगणितीय श्रेणी आहे. थोड्या अशा पद्धतीनं आपल्याला बोर्डाला 2 मार्काला किंवा 1 मार्काला अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, क्रमिका देतात आणि ती क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे ओळखायला सांगतात. त्यासाठी आपल्याला पहिली पायरी दिलेल्या क्रमिकेतील पदांना क्रमांक द्यायचा. पहिलं पद म्हणजे T1, दुसरं पद म्हणजे T2, तिसरं पद म्हणजे T3, चौथं पद म्हणजे T4 आणि जर 5वं पद दिलं असेल किंवा याच्या पुढे जर पद आपल्याला दिले असतील तर त्याला त्या क्रमानं काय करायचं, त्याचे नंबर द्यायचे. त्यानंतर या ठिकाणी डी काढायचा. पहिला डी कसा काढायचा? T2 वजा T1, दुसरा डी काढा T3 वजा T2 आणि तिसरा डी काढायचा T4 वजा T3. आणि प्रत्येक ठिकाणी जर डी ची किंमत स्थिर आली, समान आली, तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. आता बघूया आपण पुढचं गणित घेऊया. एक 3 6 10 डॉट डॉट दिसते का क्रमिका? 1 3 6 10 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. मग मला सांगा, प्रत्येकाच्या लक्षात येते का? प्रत्येकाने मनात उत्तर विचारायचं आहे. मी प्रश्न विचारणार, उत्तर मनात मी सांगतो ते उत्तर आपलं बरोबर आहे का बघायचं. पहिलं पद काय येणार इथं? T1 बरोबर 1, त्यानंतर T2 बरोबर 3, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 10. हे लक्षात येते का बघा. पहिलं पद 1, दुसरं पद 3, तिसरं पद 6, चौथं पद 10. एवढी 4च पद आपल्याला दिलेली आहेत. या प्रत्येक 2 पदातील फरक काढायचा आणि जर त्या प्रत्येक क्रमानं येणाऱ्या 2 पदातील फरक जर स्थिर आला, समान आला, तरच दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे असं समजा. प्रत्येक ठिकाणी जर वजाबाकी वेगळी आली तर सामान्य फरक स्थिर आला नाही. काय लिहायचं वाक्य? सामान्य फरक स्थिर नाही, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी नाही. सामान्य फरक स्थिर आला तर अंकगणितीय श्रेणी आहे म्हणायचं. सामान्य फरक जर स्थिर आला नाही तर दोन्ही ठिकाणी नकारात्मक उत्तर येणार आहे, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी नाही. आता बघूया आपण डी काढूया. डी बरोबर T2 वजा T1. T2 किती आहे? 3 वजा 1 बरोबर 2. म्हणजे पहिल्या दोन क्रमाने येणाऱ्या पदातील फरक किती आला? 2 आला. आता दुसऱ्या काढूया. डी बरोबर काय करायचं वजाबाकी? T3 वजा T2. T3 किती आहे? 6. 6 वजा 3 बरोबर 3. आला का फरक? समान नाही. पहिला फरक 2 आला, पहिल्या 2 पदातील फरक 2 आला. लक्षात येते का बघा. आता दुसऱ्या 2 पदातील फरक 3 आला, म्हणजे डी स्थिर आला नाही. डोळे लक्षात ठेवा, जागा आहे का तुम्ही? लक्षात येते का? इथं डी स्थिर आला नाही. पहिला डी 2 आला,
दुसरा डी 3 आला. आता तिसरा काढूया. T4 बरोबर, या दोघांच्यावरून आपण उत्तर सांगू शकतो. T3 बरोबर T4 वजा T3. T4 10 आहे, 10 वजा 6 बरोबर 4. बघा प्रत्येक ठिकाणी डी ची किंमत वेगवेगळी आली का? समजतंय का? प्रत्येक ठिकाणी डी ची किंमत वेगवेगळी आलेली आहे. पहिला डी 2 आला, दुसरा डी 3 आला, तिसरा डी 4 आला. म्हणजे डी ची किंमत स्थिर नाही. म्हणजे सामान्य फरक किंवा साधारण फरक स्थिर नाही. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. लक्षात येते का? बघा मी इथं काय लिहिणार, मी सामान्य फरक स्थिर नाही. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. बघा नाही नाही, आहे आहे, लक्षात ठेवायचं. नाही नाही, आहे आहे. बघा त्या ठिकाणी दोन्ही उदाहरणांचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. पहिल्या उदाहरणामध्ये डी ची किंमत समान आली, म्हणून पहिलं उदाहरण हे पहिल्या उदाहरणातील क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आली. दुसऱ्या उदाहरणामध्ये डी ची किंमत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आली. म्हणजे डी ची किंमत किंवा सामान्य फरक किंवा साधारण फरक स्थिर आला नाही. म्हणून दुसरी क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. फक्त इथं एकच महत्वाचं आहे, आपल्याला लक्ष द्यावे, साधारण फरक काढता आला पाहिजे. पहिल्यांदा दिलेल्या क्रमिकेतील पदाला क्रमांक द्या. दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करा, तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करा, चौथ्या पदातून तिसरं पद वजा करा, आणि जर पाचवं पद दिलं असेल तर पाचव्या पदामधून चौथं पद वजा करा. आणि आलेल्या डीच्या किमतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा. आलेली डीची किंमत जर स्थिर आली तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. जर डीची किंमत स्थिर आली नाही, समान आली नाही, तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नसते. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नेहमी याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे. फक्त याच्यामध्ये वजाबाकी महत्त्वाची आहे. आणि ती वजाबाकी कशी करायची? चुकीच्या पद्धतीने करून चालेल का? समजा एखाद्या विद्यार्थ्याने T1 मधून T2 वजा केला तर डी येणार नाही. लक्षात घ्या, इथं T2 वजा T1च करायचं आहे. T2 वजा T1, T3 वजा T2, T4 वजा T3, हे लक्षात ठेवा. चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही तिथं वजाबाकी केली आणि जर उत्तर तुमचं बरोबर आलं तर ते चुकीचं असणार आहे. त्यासाठी डी काढायला समजणं महत्त्वाचं आहे. प्रत्येकानं आज डी कसा काढायचा एवढं समजून घ्यायचं आहे. डी, ज्याला डी काढता येणार आहे त्याला हे गणित अवघड नाही, अतिशय सोपं प्रकरण आहे. अवघड काहीच नाही, फक्त आपलं लक्ष पाहिजे. शिकवताना जर लक्ष असेल, आता याचा ऑनलाईन तास झाला आपला, होणार आहे आता, संपत आला जवळजवळ, तर त्याचा मी ऑनलाईन तासाचा व्हिडिओ पण टाकणार आहे. तो पुन्हा पुन्हा बघा. त्यातनं जर काही शंका आली तर मला तात्काळ विचारा. फक्त या ठिकाणी काय करा, शंका मनात ठेवायची नाही. मला डी काढता आला नाही, पहिलं पद कसं निवडायचं, दुसरं कसं निवडायचं, नाही. काही जर शंका आली तर मला विचारायचं आहे. आता या ठिकाणी आणखी एक बघूया आपण. आता या ठिकाणी लक्षात घ्या, डी ची किंमत धन किंवा ऋण किंवा शून्य असू शकते. सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारतात. आता या ठिकाणी पहिल्याच गणितामध्ये आपली डी ची किंमत धन आली. काही वेळा डी ची किंमत ऋण येऊ शकते. काही वेळा जर ती स्थिर अंकगणित क्रमिका असेल तर तिथं शून्य येणार. म्हणजे डी ची किंमत धन किंवा शून्य किंवा ऋण असू शकते. हे लक्षात ठेवा, कारण ऑब्जेक्टिव्हला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. म्हणजे साधारण फरक किंवा सामान्य फरक धन, ऋण किंवा शून्य असू शकतो. काही वेळा शून्य येईल, काही वेळा ऋण येईल. म्हणजे काही घाबरायचं काम नाही. शून्य आला तरी प्रत्येक ठिकाणी जर साधारण फरक शून्य आला तर ती अंकगणित श्रेणी आहे.
आणि प्रत्येक ठिकाणी जर डी जर ऋण आला तरी सुद्धा ऋण आणि समान आला तर त्या ठिकाणी ती क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असणार आहे. म्हणजे डी ची किंमत धन किंवा ऋण किंवा शून्य असू शकते. हे वाक्य लक्षात ठेवा. 1 4 7 10 डॉट डॉट डॉट. बघा दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे की नाही ओळखायचं आहे. मग काय येणार इथं T1 बरोबर 1, T2 बरोबर 4, T3 बरोबर 7, T4 बरोबर 10. मग डी काढणार मी कसा डी बरोबर T2 वजा T1 4 वजा 1 बरोबर 3, डी बरोबर T3 वजा T2 बरोबर 7 वजा 4 बरोबर 3. म्हणजे दोन ठिकाणी जर डी समान आला. आता तिसऱ्याचा बघूया काय होतंय. डी बरोबर T4 वजा T3 बरोबर 10 वजा 7 बरोबर 3. म्हणजे या ठिकाणी डी ची किंमत स्थिर आली आणि डी ची किंमत धन 3 आली. इथं डी ची किंमत धन 3 आली. म्हणजे दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे. आता पुढचं उदाहरण 4 3 2 1 4 3 2 1 0 0. बघा 4 3 2 1 ही क्रमिका आहे. ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही आपल्याला ओळखायचं आहे. मग काय येणार इथं T1 बरोबर 4, T2 बरोबर 3, T3 बरोबर 2 आणि T4 बरोबर 1. नेहमीच्या पद्धतीनं कुठेही बदल करायचा नाही. डी ची किंमत काढायची. डी बरोबर T2 वजा T1 किती आहे 3 वजा 4. चिन्हाला अतिशय महत्व. चिन्हाला अतिशय महत्व. इथं 3 मधनं 4 वजा करायचे आहे. मोठ्या संख्येला ऋण चिन्ह आहे, लहान संख्येला धन चिन्ह आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. इथं मी 4 मधनं 3 वजा करणार आणि 4चं चिन्ह देणार. काय येणार इथं ऋण 1 आली का डी ची किंमत ऋण. बघा आतापर्यंत गणितामध्ये डी ची किंमत ऋण आली नव्हती पण या गणितामध्ये डी ची किंमत ऋण आली. ऋण कसं आलं चिन्हाला अतिशय महत्व आहे. जर भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करायची आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. चिन्हाला अतिशय अतिशय महत्व आहे लक्षात घ्या. म्हणून चिन्हांचा तक्ता सुद्धा तुम्हाला दिलेला आहे सराव करायला. चिन्ह चुकलं की गणित चुकणार आहे. गणित एक भागमध्ये जर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क पडायचे तर चिन्ह बरोबर यायला पाहिजे. चिन्ह बेरीज वजापैकी गुणाकार या तर क्रिया तुमच्या बरोबर आल्या चिन्हासह तर काही अवघड नाही. लक्षात घ्या इथं डी ची किंमत ऋण 1 कशी आली समजलं का. इथं 3 ला धन चिन्ह आहे, 4 ला ऋण चिन्ह आहे. मी 4 ही मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणून या पहिल्या 2 पदातील फरक ऋण 1 आला. आता दुसरा काढूया. डी बरोबर T3 वजा T2 काय येणार इथं 3 2 वजा 3. इथं सुद्धा तसंच. कोण मोठा आहे 3 मोठा आहे. 3चं 2 वजा करणार आणि 3चं चिन्ह देणार. म्हणजे इथं डी काय आला ऋण 1 आला का डी ऋण 1. 2 पहिल्या 2 पदातील फरक डी पहिले डी काय पहिला डी ऋण 1 आला दुसरा डी सुद्धा ऋण 1 आला. आता तिसरा डी काढूया. डी बरोबर T4 वजा T3 काय T4 किती आहे 1 वजा 2 बरोबर ऋण 1. बघा इथं डी ची किंमत ऋण 1 आली. इथं सुद्धा डी ची किंमत ऋण 1 आली आणि इथं सुद्धा डी ची किंमत ऋण 1 आली म्हणजे स्थिर आली. म्हणून दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. म्हणजे डी ची किंमत धन किंवा ऋण किंवा शून्य असू शकते. हे याचं उदाहरण आहे. म्हणजे डी ची किंमत काही वेळा धन येईल किंवा ऋण येईल किंवा शून्य येईल आणि जर प्रत्येक ठिकाणी ऋण किंमत आली तीच तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. म्हणजे 4 3 2 1 ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे कारण डी ची किंमत स्थिर आलेली आहे. म्हणून मी काय लिहिणार
सामान्य फरक, सामान्य म्हणा साधारण म्हणा काय फरक पडत नाही, सामान्य फरक स्थिर आहे, स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका, दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे, अंकगणितीय श्रेणी आहे. लक्षात येते का? डी ची किंमत धन ऋण किंवा शून्य असू शकते. या उदाहरणामध्ये डी ची किंमत ऋण 1 आलेली आहे, प्रत्येक ठिकाणी ऋण 1 आलेले आहे. म्हणजे काय झालं, या ठिकाणी दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया आणि 2 उदाहरणं घेऊया म्हणजे आपण तास काय करूया संपूया. आणि आज 5.1 3.1 सोडवायचा आहे. 3.1 मधला पहिला प्रश्न सोडवा म्हणजे लक्षात येईल. ऋण 10 ऋण 6 ऋण 2 आणि 2 डॉट डॉट डॉट. बघा ऋण 10 ऋण 6 ऋण 2 2 डॉट डॉट ही क्रमिका आहे आणि ही क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहे किंवा नाही आपल्याला ओळखायचं आहे. त्यासाठी काय करणार आहे मी, बघा T1 बरोबर ऋण 10, T2 बरोबर ऋण 6, T3 बरोबर ऋण 2 आणि T4 बरोबर 2. बघा T1 ऋण 10, T2 ऋण 6, T3 ऋण 2. कोणत्या ऋण चिन्ह आलं, अपूर्णांकाला काही घाबरायचं काम नाही, दशांश अपूर्णांकाला काही घाबरायचं काय नाही. पहिला नियम आहे तसाच, T बरोबर T2 वजा T1 या नियमाला, D बरोबर T3 वजा T2, D बरोबर T4 वजा T3. हाच नियम, हेच सूत्र वापरायचं आणि चिन्हाप्रमाणे बेरीज वजाबाकी करायची. करूया D आपण पहिल्यांदा. D बरोबर T2 वजा T1, काय T2 वजा 6 वजा कंसात वजा झाल्या. बघा इथं वजा 6 हे पहिलं पद आहे आणि वजा 10 हे दुसरं पद आहे आणि या दोघांच्या मध्ये मी ऋण चिन्ह दिलेलं आहे. हे ऋण चिन्ह सूत्रातलं आहे. ऋण ऋण काय होणार, धन होणार. सगळ्यात महत्वाची पायरी आहे. इथं ऋण कंसात ऋण 10 आहे, तिथं काय होणार आहे ऋण 6 अधिक 10. समजलं का? बघा इथं ऋण 10 धन 10 कसे आले तर ऋण कंसात ऋण आहे, ऋण ऋण धन म्हणून ऋण 6 अधिक 10. इथं चिन्ह भिन्न आहे म्हणजे मी 10तनं 6 वजा करणार आणि 10चं चिन्ह देणार आहे म्हणजे इथं डी ची किंमत 4 आली. प्रत्येकाला समजतंय का? बघा आपल्या सराव संचामधलं उदाहरण आहे. या ठिकाणी ऋण ऋण धन म्हणून गणितामध्ये जे दुसरं पहिलं पद दिलेलं आहे ऋण 10 हे मी कंसात लिहिलं, ऋण 10 कंसात लिहिलेलं आहे आणि ऋण चिन्ह हे आपल्या सूत्रात आहे. म्हणजे काय केलं 6 ऋण 6 वजा वजा कंसात ऋण 10. बघा ऋण 6 वजा कंसात ऋण 10 ऋण ऋण धन ऋण 6 अधिक 10. इथं 10 मोठा आहे 6 लहान आहे म्हणून मी 10तनं 6 वजा केले आणि 10चं चिन्ह दिलं. पहिला डी त्याला माझा 4 आला. आता दुसरा डी काढूया. T3 वजा T2, काय T3 ऋण 2. बघा ऋण 2 ऋण कंसात ऋण 6 काय होणार इथं ऋण ऋण धन काय होणार ऋण 2 अधिक 6 आले का? बघा हे ऋण 2 वजा कंसात ऋण 6. या ठिकाणी तिसरं पद ऋण 2 आहे आणि तिसरं पद ऋण 2 आहे आणि दुसरं पद ऋण 6. इथं ऋण ऋण काय आलं धन आलं. आता इथं सुद्धा 6 मोठा आहे 2 लहान आहे मग 7नं 2 वजा करायचे आणि 6चं चिन्ह द्यायचं म्हणजे इथं सुद्धा काय आला डी बरोबर 4. दोन्ही ठिकाणी डी समान आहे. बघा तुम्ही काय म्हणाल सगळी पद ऋण आहेत आणि येताना डी ची किंमत धन खाली चिन्ह, चिन्हाला अतिशय महत्व लक्षात घ्या. इथं चिन्ह बदलतात. ऋण कंसात ऋण असेल तर ऋण ऋण काय करायचं कंस काढताना पण ऋण चिन्ह बदलतो. तो नियम वापरून इथं चिन्ह बदलून गणित सोडवायचा आहे. आता शेवटचा डी काढूया. बघा
T4 वजा T3. T4 किती आहे? धन 2 आहे, बरोबर. त्यानंतर ऋण 2 कंसात ऋण, इथं ऋण काय होणार? सगळ्यात महत्वाचं आहे बघा, ऋण कंसात ऋण आहे, ऋण ऋण धन होणार. इथं सुद्धा बघा ऋण कंसात ऋण आहे, ऋण ऋण धन झालं. इथं सुद्धा ऋण कंसात ऋण आहे, ऋण ऋण धन झालं. म्हणजे इथे काय येणार आहे? 2 अधिक 2 बरोबर 4 आला का बघा. प्रत्येक ठिकाणी डी स्थिर आला का बघा. पहिला डी 4 आला, दुसरा डी 4 आला, तिसरा डी सुद्धा 4 आला. म्हणजे दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. लक्षात येते का? दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 पदातील फरक जर स्थिर असेल तर त्या स्थिर फरकाला सामान्य फरक किंवा साधारण फरक म्हणतात. जर तो सामान्य फरक किंवा साधारण फरक जर स्थिर आला तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी असते. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी सराव संच 3.1 सोडवायचा आहे. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण तिसरीला ही आपल्यासाठी आहे. जर त्यात आपल्याला कोणताही त्रास होऊ नये असं वाटत असेल तर घरी राहा, सुरक्षित राहा, घरी राहून अभ्यास करा. आणि पालकांनी सुद्धा जर आपलं जरुरीचं काम असेल तरच बाहेर पडावं. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतले पाहिजेत, सॅनिटायझर लावला पाहिजे, त्यानंतर घरातल्या वस्तूला स्पर्श करा. काम नसेल तर बाहेर पडू नका. आपल्यामुळं दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नका. घरी राहा, सुरक्षित राहा आणि घरी राहून अभ्यास करा. जर कुणाला काही शंका असेल तर शंका विचारायची आहे.